संविधान आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, अशा पद्धतीचं संविधान जगामध्ये कुठे देखील नाही आहे की ज्याच्यामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, एकता, विकास या गोष्टीचा समावेश त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. म्हणून आजच्या या वेबिनारच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी तुकाराम जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा अभ्यास आहे, चांगला अभ्यास आहे या विषयाच्या वरती. त्यांनी देखील आपल्या जीवनामध्ये केवळ ते भाषणच देतात, केवळ संविधानाचा त्यांनी अभ्यासच केला असं नाहीये, पण त्यांची एक अपेक्षा आहे की मी जे काही संविधान अभ्यासलेलं आहे, माझ्या समाजातल्या या विद्यार्थ्यांना देखील त्या ठिकाणी ते समजावं, त्याची जाणीव त्यांना निर्माण व्हावी, या हेतूने त्या ठिकाणी ते व्याख्यान देत असतात. त्यांचा अभ्यास चांगला आहे त्या संदर्भामध्ये. आणि आमच्या विनंतीला मान देऊन राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाला आणि आपल्या या स्पर्धा परीक्षेच्या साठी मार्गदर्शन करण्यासाठी ते सातत्याने आपल्याकडे उपस्थित राहतात. आज अशा लोकांची समाजामध्ये कमी आहे की आपण काहीतरी समाजाला दिलं पाहिजे, माझं जे ज्ञान आहे ते ज्ञान या समाजातील युवा पिढीला मिळालं पाहिजे, त्याच्यातून काही युवक निर्माण झाले पाहिजेत, चांगले युवक जनजागृतीच्या माध्यमातून निर्माण झाले पाहिजे, अशी ज्याची भावना आहे तोच खरा समाजसेवक असतो. त्याच्याकडेच खरी राष्ट्रभक्ती असते. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या वेबिनारच्या निमित्तानं मी माननीय श्री तुकाराम जाधव सरांचे या ठिकाणी मी स्वागत करतो आहे. आणि आपण सर्वजण या ठिकाणी या वेबिनारला उपस्थित आहात. तुमचं देखील आमचं शिक्षण मंडळ दक्षिण सोलापूर शिक्षण मंडळ जे आहे आणि आमचं VG शिवदारे कॉलेज यांच्या वतीनं, आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं, सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आमच्या वेबिनारला ऐकत असलेल्या सर्व तरुण पिढीचं, सर्व नागरिकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं म्हणजे आपल्या संविधानानं आपल्याला दिलेले हक्क आणि अधिकार कोणते आहेत हे प्रत्येक नागरिकाला जाणून घेणं हे त्यांची कर्तव्य आहे. आणि आपल्याला संविधानाच्या रूपानं जी शक्ती मिळालेली आहे, जी ताकद मिळालेली आहे, तिचा उपयोग आपण जीवन जगत असताना केलाच पाहिजे, अन्यथा बऱ्याच समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं. धन्यवाद सर. सरांनी बरंचसं उद्बोधनपर असंच आपल्याला प्रास्ताविक केलेलं आहे. यानंतर मी आपल्या आजच्या वेबिनारला लाभलेल्या प्रमुख वक्त्यांचं स्वागत करण्याची विनंती प्राचार्य सरांना करते. माननीय श्री तुकाराम जाधव सर, सध्या जिल्हा परिषद शाळा चपळगाववाडी या ठिकाणी कार्यरत आहेत. 17 वर्ष त्यांनी सेवा या ठिकाणी केलेली आहे. सरांचा शिक्षकी पेशा असला तरीही अत्यंत अभ्यासू असं ते व्यक्तिमत्व असलेलं आपल्याला दिसतं. कारण 2008 साली त्यांनी PSI उत्तीर्ण केलेलं आहे. परंतु ही पोस्ट न स्वीकारता पुन्हा अभ्यासाचा यज्ञ पुढे तसाच चालू ठेवलेला दिसतो. 2009 साली STI परीक्षा पास होऊन त्या पोस्टवर त्यांची निवडही झालेली होती. इथेही त्यांनी नोकरी न स्वीकारता हा यज्ञ तसाच पुढे चालू ठेवला आणि 2010 साली आणि 2011 साली 2 वेळा राज्यसेवा परीक्षेमध्ये मुलाखतीपर्यंत सर जाऊन आलेले आहेत. मी म्हटलं यज्ञ त्यांनी तसाच चालू ठेवलेला आहे आणि प्रत्येक वर्षी आपल्या पदरामध्ये एक डिग्री किंवा एक यशाची पायरी ते पाडून घेत आहेत. सध्या LL
चालू आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनही ते करत असतात. 2011 पासून श्री इंग्लिश अकॅडमी या ठिकाणी सामान्य अध्ययन या विषयाचं त्यांनी अध्यापन करत असतात. तसंच सरांचं विविध विषयावरचं वाचन प्रचंड आहे. आपल्याही महाविद्यालयामध्ये स्पर्धा परीक्षा केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यक्रमाला ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. हे व्यक्तिमत्व अत्यंत अभ्यासू असल्याचा आपल्याला एकदा अनुभव आलेलाच आहे. त्याच पद्धतीनं संविधान दिनाच्या निमित्तानं आज आपण पुन्हा एकदा सरांची आठवण केलेली आहे. अगदी कमी कालावधीमध्ये विचारल्याबरोबर सरांनी आम्हाला या कार्यक्रमाला येण्याची मान्यता दिलेली आहे आणि सहजपणे आमचं आमंत्रण त्यांनी स्वीकारलं. त्याबद्दल मी त्यांची आभारी तर आहेच, परंतु पुढे सरांना आमच्या विद्यार्थ्यांना बराच वेळ मार्गदर्शन करायचं आहे. त्यामुळे जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी सरांना पुढे कंटिन्यू करण्याची विनंती करते. माननीय श्री तुकाराम जाधव सर आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय विस्तृतपणे मोलाचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. दक्षिण सोलापूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जी शिवदारे कॉलेज, राष्ट्रीय सेवा योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने संविधान दिवसानिमित्त जे आज वेबिनार आपण आयोजित केले, त्या वेबिनारसाठी उपस्थित असलेले कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य आणि आमचे मार्गदर्शक माननीय कांबळे सर आणि आपण सर्व प्राध्यापक वर्ग, सन्माननीय प्राध्यापक वर्ग आणि वेबिनारसाठी उपस्थित असणारे सर्व पालक, विद्यार्थी आणि सुजाणणारे. प्रथमतः कालचा दिवस हा आपला भारताचा संविधान दिवस, त्याच्याही पुढे 26/11चा दिवस ही कटू आठवण आपल्याला त्या संविधान दिवसाचा आनंद साजरा करण्यावर बऱ्याच वेळेला वेलजण टाकतात. संविधान दिवस आपण साजरा करायला सुरुवात केली ती 2008 पासून. नंतर पुढे 3च वर्षामध्ये आपल्याला 26/11चा अनुभव घ्यावा लागला. अमेरिकेसारखा देश होता की त्यांच्याकडे एकदा सप्टेंबर मधला जो अटॅक झाला होता त्याच्यानंतर पुन्हा कधी अटॅक झाला नाही. आपल्याकडे मात्र कालपर्यंतच्या बातम्या आहेत, बरेचसे सैनिक सीमेवर शहीद होत आहेत. तर या निमित्ताने 26/11च्या या सर्व शूरवीरांना आपण सर्वांच्या वतीने अभिवादन करू आणि पुढे आणखी 26/11 घडणार नाही याची काळजी आपल्या ह्या वेबिनारच्याच अनुषंगाने माझं कर्तव्य आपण या सदराखाली घेतो. याचा अर्थ आपलं ते एक कर्तव्य की पुन्हा एकदा 26/11 घडू नये याच्यासाठी सुजाण नागरिक तयार होणं ही आपल्या या संविधानाची गरज. आजच्या दिनी या 26/11च्या सर्व शूरवीरांना मी अभिवादन करतो आणि संविधान दिनानिमित्त आपण जे हे वेबिनार सुरू केलंय किंवा आपण हे वेबिनार आयोजित केलं तर हे संविधान आपल्याला पाहायला मिळणारं किंवा पाहायला ज्यांनी लावलं असे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन करतो आणि आपण आपल्या या वेबिनारला सुरुवात करतो. खरं तर आजचा विषय दिला आहे माझी ड्युटी माझी कर्तव्य. संविधानामध्ये कर्तव्य असणारे जगातले फक्त 3च देश आहेत. आपण सुद्धा भारतात कर्तव्य ज्या वेळेला आपलं संविधान सुरू झालं त्यावेळेला आपल्या देशाच्या संविधानामध्ये कर्तव्य नव्हती. विचार करा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एवढं मोठं संविधान दिलं, त्यांना वाटलं नसेल का की नागरिकांना कर्तव्य द्यावेत. पण त्यांनी एक विचार केला होता, मी एवढी मोठी हक्क या नागरिकांना देतोय, ज्यांना हक्क देतोय त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव असेलच आणि ती असायलाच पाहिजे होती अशी त्यांची अपेक्षा होती. आणि म्हणून मोठ्या मनाने त्यांनी कर्तव्य ही संविधानात समाविष्ट केली नव्हती. मात्र पुढे 1976ला 42वी घटना दुरुस्ती झाली आणि कर्तव्य आपल्याला ऍड करावे लागले. 150 वर्षाच्या गुलामीतून तावून सुलाखून निघालेलं आपलं हे स्वातंत्र्य
पुढच्या 25 वर्षात लगेच नागरिकांना कर्तव्याची जाणीव करून द्यावी लागली. त्याचं कारण काय? तर संविधानाचा अभ्यास करणं हे एक प्रकारे कमीपणाचं लक्षण, फक्त अभ्यास म्हणून अभ्यासक्रमात तो लावा लागला. तर ही जी चुकीची पद्धत आपल्या देशामध्ये गेली. मगाशी सर म्हणाले की प्रास्ताविकमध्ये त्याप्रमाणे संविधानाचा अभ्यास हा प्रत्येक नागरिकानं करणं गरजेचं नव्हे, ते त्याचं कर्तव्य. थोडंसं कर्तव्य आणि जबाबदारीच्या ह्या दोन गोष्टीमध्ये अंतर पडतं. आईवडील आपल्या मुलांना सांभाळतात, त्यांना मोठं करतात, हे त्यांचं कर्तव्य. पण तेच मुलाला आपल्या देशाच्या प्रगतीसाठी तयार करणं ही त्यांची जबाबदारी. आता आपण जे करतो ते सगळं कर्तव्य करतो, जबाबदारी करत नाही. माझा मुलगा मोठा व्हावा आणि तो देशाच्या सेवेसाठी तयार व्हावा, भले कुठल्याही पेशातून जाऊ, तो डॉक्टर होईल, वकील होईल. देशाची सेवा म्हटलं की आपल्याला फक्त मिलिटरी डोक्यासमोर, आणि मग आमची मुलं काय फक्त शहीद होण्यासाठी सोडलेली आहे असा एक प्रवर्ग आता तयार होतो. नैतिक होण्याची सध्या परिस्थिती पण तशीच निर्माण होते, कारण विशिष्ट वर्गातल्या लोकांचीच मुलं मिलिटरीमध्ये जातात आणि एक विशिष्ट ठराविक उच्च कोटीचा वर्ग आहे की जो शैक्षणिकदृष्ट्या किंवा सगळ्याच दृष्ट्या अतिशय उच्च कोटीचा आहे, त्यांची मुलं मिलिटरीमध्ये जात नाही. मग देशाची सेवा करण्याचा ठेका काय सामान्य लोकांनीच घेतलाय. ही जी आपली जबाबदारी आणि कर्तव्य या दोन गोष्टी मी आपल्यासाठी सांगत होतो. तर कर्तव्य आणि जबाबदारी याच्यामध्ये कर्तव्याचं रूपांतर जेव्हा जबाबदारीत होतं तेव्हा संविधानाचं इम्प्लिमेंटेशन व्हायला सुरुवात होते, आणि आज आपल्या देशामध्ये त्याची कमतरता आपल्याला दिसते. तर सुरुवातीला आपण सर्व शिक्षित झालो, पण आपल्याला संविधानाचा अर्थ कळला नाही. प्रत्येक धर्माला त्याचा धर्मग्रंथ असतो, पण भारत धर्माला संविधान नावाचा एक मोठा राजग्रंथ आहे किंवा राजधर्मग्रंथ आहे, याचाच विसर आपल्याला सगळ्यांना पडू नये. आणि त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं होतं, पण ते बऱ्याच वेळेला त्याच्यातून दिसत. आता सरांनी सांगितलं की संविधानाचे शिल्पकार उगाच शिल्पकार झाले नाहीत. ते शिल्पकाराच्या मागे बनण्यामागे त्यांची जी मोठी साधना होती, ती साधना बाबासाहेब आंबेडकरांना ती साधना करावी लागली. नवे बऱ्याच वेळेला आक्षेप घेतला जातो की बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्याने संविधान तयार केलं का? मिळून अनेकांनी केलं. 299 सदस्य होते, त्याच्यापूर्वी तर 389 सदस्यांची ही संविधान सभा होती. 5व्या बैठकीच्या वेळेला 299 सदस्यांनी 1947ला भारताचं संविधान तयार करण्याची संविधान सभा सुरू झाली, आणि मग त्यावेळेला मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नेमणूक करण्यात आली. ऍक्च्युअल संविधान सभा ही 165 दिवसच कामकाज केलं. 3 वर्षामध्ये 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस आपल्या संविधान सभेला माहिती आहेत सगळ्यांना तयार करायला लागला. त्यातल्या 165 दिवसामध्ये संविधान सभेने काम केलं, पण मसुदा समितीने त्यांचं काम फक्त 6 महिन्यात पूर्ण केलं, पण त्याच्यासाठी त्यांना 24 तास काम करावं. त्याच्या बाबतीतली एक गोष्ट पण तुम्हाला माहीत असेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत सांगितलं होतं. संविधान सभेतल्या मसुदा समितीचे जे सदस्य आहेत ते इतर सदस्य बऱ्याच वेळेला मसुद्याचं काम चालू असताना मुख्य मुद्दा झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या घरी आल्यानंतर सुद्धा त्या मसुदा समितीवर काम करत राहायचे आणि इतर सदस्य विश्रांती घेत राहायचे. किंवा रात्री त्यांच्या इकडे काही लोक आली आणि मसुदा समितीचं कामकाज तुम्ही रात्रभर करत आहात, इतकं जागं राहण्याची काय गरज आहे? तर त्यावेळेला त्यांचं वाक्य होतं की माझा झोपलेला समाज आहे त्याला जागा करण्यासाठी मला जागा राहणं गरजेचं. ही जी जबाबदारी होती ती त्यांनी कर्तव्य म्हणून स्वीकारली नव्हती, तर ती जबाबदारी म्हणून स्वीकारली. तर असं संविधान तयार करण्यासाठी त्यांना खूप कष्ट घ्यावं लागलं. शिवाय जगातल्या सर्वोत्तम ज्या राज्यघटना आहेत त्या राज्यघटनेचा अभ्यास करावा लागला, आणि या राज्यघटनातून जे उदात्त उन्मत्त आहे, चांगलं आहे, ते सगळं चांगलं घेण्याचा प्रयत्न त्यांनी त्याच्यातून केला. बऱ्याच वेळेला कॉपी पेस्ट मारली की काय असं बऱ्याच जण सांगितलं जातं, पण 1935चा सुधारणा कायदा आपल्या देशात आला आणि त्याच्यानंतर त्याच्यातले बदल जगातल्या अनेक राज्यघटनांमधले चांगले काही पॉईंट्स असतील ते घेणं आणि मग आपल्या देशाशी अनुरूप असं संविधान तयार करण्याची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून त्यांना आपण घटनेचं शिल्पकार म्हणतो.
नवे डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी एकदा असं म्हटलंही होतं की मसुदा समितीवर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवड करून एक शहाणपणाचं काम केलं असं त्यांच्या भाषणातलं ते वक्तव्य आहे. पुढे संविधान निर्माण झालं, त्याचा अभ्यास सगळ्यांना माहीत आहे, आपण इयत्ता 7वीपासून त्याचं केलं आहे. तर पूर्ण संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी त्या मसुद्याचं वाचन झालं आणि 3 वेळा वाचन झाल्यानंतर आम्ही स्वतः परत अर्पण करत आहोत म्हणून आपले संविधान आपण आपल्यापर्यंत स्वीकारलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला 26 जानेवारी 1950 आपल्याला सुरुवात झाली. जेव्हा हे संविधान तयार झालं त्या संविधानामध्ये ही कर्तव्ये अनुसूचित नव्हती किंवा त्यात कर्तव्ये नव्हती. आता सुरुवातीला आम्ही कर्तव्याकडे जाण्यापेक्षा सामान्य आपण सर्वजण बसलोय, किमान आपल्या देशाची घटना आपल्याला माहीत पाहिजे, किमान ठोकताळ्यात बोलताना 15-20 मिनिटात तर आपल्याला त्याचा अभ्यास झाला पाहिजे. म्हणून मी थोडंसं राज्यघटनेच्या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती सांगतो. जेव्हा मूळ राज्यघटना तयार झाली त्याच्यामध्ये 8 परिशिष्टे आणि 22 भाग होते आणि 395 कलम होते. आजही मूळ कलम तीच आहेत, भाग तेच आहेत. परिशिष्टांमध्ये आणखी 4 परिशिष्ट वाढली आणि त्याची संख्या 12 झाली. याच्यातली काही महत्त्वाची जी कलमं आहेत त्यातली पहिल्या कलमापासून ते जवळपास 51 कलमापर्यंत हा नागरिकांशी संबंधित कलम आहे. 51 कलमापर्यंत ही नागरिकांशी संबंधित कलम आहेत. जी 22 भाग आहेत त्याच्यामध्ये मग राज्य विभाग आहे, केंद्र शासन आहे, न्यायालय आहे, यांची विविध कलमं आहेत. पण एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला आपल्या देशाची जी मूळ कलमं आहेत ती माहीत असणं गरजेचं आहे किंवा आपल्या नागरिकांसाठी असणारी कलमं आहेत ती माहीत असणं गरजेचं आहे. तर त्यातले भाग आहेत त्या भागाविषयी थोडीशी माहिती मी सांगतो. सगळेच काही भाग सांगत नाही, त्यातले जे आपल्याला आवश्यक आहेत ते भाग सांगतो आणि ते आपल्याला रेडीमेड हे सगळीकडे मिळेल, आज यूट्यूबवरही सगळ्यांना मिळते. त्यातला भाग 1 जो आहे त्यामध्ये आपल्या भारताचा उल्लेख त्याच्यामध्ये आवाज येईल. भाग 1 मध्ये येतो सर्वांना, आपण इथं बसलेले आहेत चेक करतो. तर भाग 1 मध्ये कलम 1 ते 4 कलम आहे. त्या 4 कलमांमध्ये भारताचा उल्लेख केलेला आहे की ज्याचं नाव कुठंही हिंदुस्तान, इंडिया वगैरे असा उल्लेख न करता भारत अर्थात इंडिया त्याला पर्याय असा शब्द देऊन भारताचं नाव हे पहिल्या कलमामध्ये. दुसऱ्या कलमामध्ये भारताची एकूण सीमा काय रचना असेल ती वाढू शकते, शिवाय ती वाढवताना काय नियमावली आहे ती कमी होऊ शकत नाही पण वाढू शकते ती दुसऱ्या कलमामध्ये सांगितलेल्या. आणि 3-4 कलमामध्ये असलेल्या राज्यांमधली सुधारणा, काही राज्यांची तोडफोड करणं किंवा ज्या काही राज्यांच्या सीमामध्ये कमी करणं किंवा वाढवणं किंवा नवीन राज्यांची निर्मिती किंवा असलेल्या राज्यांचं एकीकरण, अशा गोष्टी ह्या पहिल्या भागामध्ये आपल्याला पाहायला. दुसरा भाग आहे तो आपल्याच्या नागरिकत्वाशी संबंधित आहे. कलम 5 ते 11 ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण नागरिकत्व मागे 1-2 वर्षापूर्वी किंवा 1 वर्षापूर्वी नागरिकत्वाच्या संदर्भातने कलम अडचणीत आले होते किंवा 40,000 नागरिकांचं नागरिकत्व रद्द झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील. तर या सगळ्या त्या संबंधित आहेत. नागरिकत्व आपल्याला मिळतं कसं आणि ते जातं कसं किंवा कुणाला बाहेरच्या लोकांना आपण नागरिकत्व देऊ शकतो या संदर्भातली कलमं आहेत. कलम 5 ते 11 या सदरामध्ये नागरिकत्वाच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. कलम 8 मध्ये आपण बाहेरचे जे लोक आहेत की जे भारताच्या बाहेर राहिलेले इंडियन ओरिजिन लोक, जे भारतीय वंशाची लोक आहेत, ते 8व्या भागामध्ये रजिस्टर करून नोंदणी करून भारतीय नागरिकत्व मागू शकतात. तर हा नागरिकत्वाचा भाग आहे, आपल्याला तो वाचायला मिळेल. डिटेलमध्ये गेलो तर 395 कलम आपल्याला 5 वाजेपर्यंत सुद्धा वेळ पुरणार नाही, त्यामुळे मी फक्त शॉर्टमध्ये सांगतो. तर दुसऱ्या भागामध्ये 5 ते 11 या कलमामध्ये आपल्याला नागरिकत्वाचा भाग आहे. तिसरा भाग आहे तो विस्तृत आहे आणि तो खरंच सगळ्यांनी अभ्यास करणं गरजेचं आहे. जिथं आपण नेहमीच वेगवेगळ्या आंदोलनाद्वारे, संपाद्वारे आमचे अधिकार, आमचे हक्क असं म्हणायला लागतो, ते हक्क नेमकं आपल्याला आहेत कोणते, ते सगळे या 12मध्ये भाग 3 मध्ये 12 ते 35 या कलमांमध्ये आपल्याला हे आपले अधिकार दिले. अधिकार देताना त्याच्याबरोबर कर्तव्यही लागूनच आलेली असते. हक्क मागणारे लोक जर कर्तव्य शून्य असतील तर त्या देशाचं संविधान हे इम्प्लिमेंट होत नाही आणि बऱ्याच वेळेला असं म्हणता येईल किंवा खेदानं म्हणावं लागेल, आपल्याला आपली लोकशाही पचवता आली नाही. बघा, मी हे विधानसुद्धा जाणीवपूर्वक करतोय, आपल्याला आपली लोकशाही पचवता आली नाही. ज्या उद्देशाने
जे परदेशात शिक्षण घेऊन त्या काळात परदेशातलं शिक्षण त्यांनी घेतलं आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन आपल्या देशात व्हावं म्हणून असा उदात्त विचार ठेवून आपली राज्यघटना तयार केली. डॉक्टर आंबेडकरांचं शिक्षण कुठं झालं याचं मी पुन्हा वेगळं आपल्याला सांगायला नको. बाहेरच्या देशात शिकून तिथलं जे उदात्त आहे, चांगलं आहे ते आपल्या देशात घेणं आणि आपल्या देशातलं चांगलं ठेवून त्यातलं जे काही वाईट आहे ते बाजूला काढून त्याचं योग्य मिश्रण करून संविधान त्याने आपल्याला तयार करून दिलं आणि 60 वर्षात त्याच्या मर्यादा आपल्याला उघड पडल्या. अजून 70-72 वर्षात आपण पूर्ण केली, पण संविधान जे इम्प्लिमेंटेशन व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही. जेव्हा आपण प्रास्ताविक वगैरे वाचायला लागतो, आम्ही भारताचे लोक, परत प्रश्नचिन्ह द्या, आम्ही भारताचे लोक आहोत का खरंच? कुणाला वाटतंय आपण आपल्या भारताचे लोक? आपल्या भारताप्रती आपलं काही कर्तव्य आहे का? उठलेला दिवस आपल्यासाठी चालू होतो आणि झोपताना तो आपल्यासाठीच संपतो. मग कुठं आम्ही भारताचे? या नकारात्मक बाबीत मी येत नाही, पुन्हा आपल्या संविधानाकडे येतो. तर 12 ते 35 या कालावधीमध्ये आपल्याला या कलमांमध्ये आपल्याला भारताचं नागरिक म्हणून आपल्याला जे काही हक्क मिळतात ते हक्क आहे. याच्यातली काही विषम कलमं आहेत, विषम संख्येचे 15, 17, 16 अशी जी कलमं आहेत ती सर्वच नागरिकांना, मग ते भारतीय असतील किंवा जगातली कुणीही आपल्या इथं आले असतील तर त्यांनाही ती लागू असतील. आणि त्यातली जी राहिलेली कलमं आहेत ती केवळ आणि केवळ भारतीय नागरिकांनाच लागू. म्हणजे इथे नोकरीचे अधिकार वगैरे असतील ते सगळे फक्त भारतीय नागरिकांना लागू. तर 12 ते 35 पहिल्यांदा 12 याच्यामध्ये व्याख्या दिली आहे. कशाची व्याख्या दिली आहे? राज्यसंस्थेची व्याख्या दिली आहे. कुणाला राज्यसंस्था म्हणायचं? आपण ज्याला केंद्र सरकार, राज्य सरकार असं म्हणतो. जे हे संविधान राबवणार आहेत त्या संस्थेची व्याख्या दिली आहे आणि त्यांना काय बंधनं आहेत, नागरिकांची ही कर्तव्य किंवा अधिकार आहेत, ते अधिकार त्यांना राखून ठेवायचे अधिकार हे या व्याख्येमध्ये दिले. 13 मध्ये चौकट दिली आहे की अशा चौकटीमध्येच राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला किंवा राज्यसंस्थेला, मग ती कोणती असो, यांना राज्य करता येईल. त्या चौकटीच्या बाहेर जाऊन नागरिकांचे अधिकार आणि हक्क हिरावून घेऊन राज्य करता येणार नाही. आणि जर तसं केलं तर कलम 13 हे या राज्य सरकारला असेल, केंद्र सरकारला असेल, न्यायालयात खेचू शकतं आणि त्याच्यामुळे संविधानात जे काही चुकीचे बदल झाले असतील तर ते 13व्या कलमामुळे संविधानातले बदल बाजूला काढता येतात. इव्हन ना 13व्या कलमामुळे केलेले बदल हे आपोआप रद्द ठरतात. इतकी ताकद त्या 13व्या कलमामध्ये दिलेली आहे. आपल्याला ती बऱ्याच वेळेला माहिती नसते. पुढे 14 ते 18 ही समानतेची कलम म्हणून ओळखली जाते की ज्याच्यामध्ये आपण आज या ठिकाणी बसलेलो आहोत सर्व समान. एक कालावधी असा होता की जिथं आपल्याला जातीपातीवरून शेजारीसुद्धा बसवलं जात नव्हतं. 2 दिवसापूर्वी मी यूट्यूब पाहत होतो, मला तिथं नव्यानं थोडीशी मुलाकरम नावाच्या एका भागाची किंवा एका जुन्या प्रथेची माहितीच आहे. तुम्ही ते अवश्य बघा. मुलाकरम, मी परत एकदा रिपीट करतो, ते केरळमध्ये ही प्रथा होती. मुलाकरम ही कशी प्रथा होती तर ती स्त्रियांवर आधारित, विशेषतः दलित स्त्रियांवर आधारित होती. त्याचा अर्थच होता कर देणे. मूळ कर कसला कर? तर स्त्रियांनी आपले स्तन उघडं ठेवायचे असतील, आपला जर स्तनांचा भाग झाकायचा असेल तर त्याच्यासाठी कर द्यायचा कुठल्या दलित स्त्रियांनी. आणि जर तुम्ही कर देऊ शकत नसाल तर ते स्तन उघडे ठेवायचे. आणि आजही तुम्ही वेबसाईटवर गेला तर तुम्हाला तो मुलाकरमची डॉक्युमेंटरी आहे पाहायला मिळेल. त्याच्यात नागिनी नावाची एक महिला असते आणि ती या प्रथेला प्रथम विरोध करते. शेवटी कर देऊ शकत नाही, कर द्यायला तिने विरोध केला. मग तिला ते स्तनसुद्धा झाकायला त्या लोकांनी विरोध केला, त्यावेळेच्या प्रतिष्ठित कर्मठांनी. त्यावेळेला तिने आपले दोन्ही स्तन कापून त्यांच्या हातात दिले आणि हे घ्या तुमचं कर, असं त्यांनी सांगितलं. या सगळ्या ज्या प्रथा आहेत त्या प्रतिकात्मक होत्या आणि त्या पुढे पुढे कमी होत गेल्या. त्याचं कारणच आहे हे संविधान. या संविधानाने आपल्याला नागरिकांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, जो समानतेचा अधिकार दिला, तो कलम 14 ते 18 मध्ये अधिकार दिला. 14 नुसार आपण कायद्यापुढे सर्व समान आहोत, हा 14वा भाग सांगतो. 15 नुसार आपल्याला कसल्याही प्रकारचा भेदभाव करता येणार नाही. 16 मध्ये आपल्याला नोकरीची संधी मिळते, समान आधारावर संधी मिळते. त्यात सुद्धा काही क्लॉज टाकलेत, ते त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये गेलात तर वाचू शकता. थोडक्यात 16.4 जे आर्थिक मागास आहेत त्यांना वगैरे वेगळ्या नोकरीच्या संधी किंवा राखीव जागांची तरतूद वगैरे 16 मध्ये आपल्याला मिळते किंवा बढतीतलं आरक्षण वगैरे ते सगळं 16 मध्ये वगैरे मिळतं. 17 नुसार आपल्याला सगळ्यांना माहीतच असेल, अस्पृश्यता बंदी, ही कलम 17 नुसार अस्पृश्यता बंदी घातलेली आहे. ती घालावी लागली त्यावेळेला असे मुलाकरमसारखे कर रद्द झाले किंवा काय अशा अमानवीय प्रथा आहेत त्या रद्द.
18 नुसार भारताचा प्रत्येक नागरिक हा केवळ नागरिक आहे. कुणी राजा नाही, कुणी रंक नाही, कुणी राव नाही, कुणी दादा नाही, कुणी भैया नाही, कुणी अण्णा नाही. ते सगळे भारतीय नागरिक आहेत असे 18व्या कलम सांगते. याचा अर्थ सर्व प्रकारच्या पदव्यांना भारताने बंदी घातलेली आहे. भारत देईल तीच पदवी असेल. याचा अर्थ परमवीर चक्र असेल, भारतरत्न असतील किंवा महाराष्ट्र भूषण असेल, अशा पदव्या शासन देईल त्याच पदव्या ह्या मान्य असतील. इतरत्र दिलेल्या पदव्या ह्या मिरवता येणार नाही. शिवाय भारताने सुद्धा दिलेल्या पदव्या ह्या कुणालाही आपल्या नेमप्लेट पुढे लावता येणार नाही. सचिन तेंडुलकरच्या नावापुढं कधी भारतरत्न सचिन तेंडुलकर असं नेमप्लेट बघितली का तुम्ही? नाही का? तर ती एक प्रकारे गौरव म्हणून केलेला आहे. याचा अर्थ तुम्ही ती पदवी म्हणून पुढे आपल्याला वापरू शकणार नाही. इतकं सुद्धा बंधन त्याच्यात घातलेलं आहे. कलम 14 ते 18 याच्यामध्ये आहे. 19 कलम इथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाचा श्वास आहे असं म्हणायला हरकत नाही. कलम 19 मध्ये एकूण 6 प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला दिलेले आहेत. लहानपणी आपण 6वी-7वीच्या पुस्तकात वगैरे बघितलेलं आहे. स्वातंत्र्याची कलमे असतील, मग कुठे व्यवसाय स्वातंत्र्य असेल, भाषण स्वातंत्र्य असेल, या सगळ्या गोष्टी आहेत ते कलम 19 मध्ये. आज 370 कलमाचा मुद्दा निघाला, त्यानुसार आपण आता सगळे सातबारे काश्मीरमधले अमुक अमुक पक्षाचे होतील अशी चर्चा पण वाचली असेल. याचा अर्थ आपण तिथं जाऊन व्यवसाय करू शकतो 370 कलम रद्द झाल्यामुळे. तर या सदराखाली 19व्या कलमामध्ये सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य आपल्याला दिले आहे. त्याच्यामध्ये 7व्या प्रकारचं एक स्वातंत्र्य होतं, म्हणजे संपत्ती कमवण्याचं स्वातंत्र्य. पण ते स्वातंत्र्य या सदराखाली काढून घेतलं गेलं आणि त्याला आर्थिक हक्क म्हणून ठेवला. आणि शासनाच्या चौकटीत राहून पैसा कमवून तुम्ही आर्थिक हक्क बजावू शकता. जे करपात्र उत्पन्न आहे त्याचं कर भरून आपण आर्थिक आपली बाजू सांभाळू शकतो, असं कलम 31C मध्ये ते काढलं. तर 19वा कलम हे आपल्याला स्वातंत्र्याचं दिसतं. 20, 21, 22 तर दररोजच आपल्याला गरजेचं. जाता आता कोणाबरोबर धक्का लागतो, वाद होतो, भांडण होतं आणि पोलीस चौकीपर्यंत जावं लागतं. 20, 21, 22 आपल्याला पोलीस चौकीत नेल्यानंतर संरक्षण देतो. कुणालाही विना चौकशी अटक करता येत नाही. अटक केल्यानंतर त्याला अटकेचं कारण त्याला सांगावं लागतं. सांगितल्यानंतर 24 तासाच्या आत त्याला न्यायालयापुढं हजर करावं लागतं. ही जी सगळे आहेत ते 20, 21, 22 मध्ये. त्यामध्ये मग कसाबसारख्या व्यक्तीला सुद्धा मग अटक केली, त्याला सुद्धा न्यायालयापुढे उभा केलं. बचावाची संधी 22व्या कलमामध्ये दिली जाते. म्हणजे मी स्वतःचा वकील मी तर देईन, किंवा मग आपण युअर ऑनर मैं अपनी खुद की बचाई खुद कर सकता हूँ असं म्हणतात. तसं 22व्या कलमामध्ये त्यांना स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार आहे. फक्त त्यात काही क्लॉज आहेत की शत्रू राष्ट्राच्या व्यक्तीला असा संदेश मिळत नाही किंवा असा हक्क मिळत नाही. चीन, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशाला सध्या शत्रू राष्ट्राचा दर्जा आपल्या येत आहे. म्हणजे या 3 देशांबरोबर आपलं शत्रुत्व आहे. त्यामुळे त्या देशातल्या नागरिकांना आपण नागरिकत्व देत नाही. मध्ये चीनबरोबर आपले सीमावाद थोडेसे झाले होते, त्यामुळे काही थोडे शिथिलपणा झाला आहे. पण इव्हन पाकिस्तानच्या नागरिकांना आपण आपल्या इथं भारतीय नागरिक म्हणून संधी देत नाही. तर त्याचा हा क्लॉज त्याच्यामध्ये 5 ते 18 मध्ये आपल्याला बघायला मिळतो. तर 20, 21, 22 हे एवढे अतिशय महत्त्वाचे आहेत की आणीबाणी जरी लागू झाली तरी 20, 21, 22 हे रद्द होतं. बाकीचे कलम 19व्या कलमापर्यंत बाकीचे सगळे कलम आणीबाणीच्या काळामध्ये रद्द होतात. पण 20, 21, 22 हे कलम आणीबाणीच्या काळात सुद्धा रद्द होत नाही. म्हणजे घटनाकारांनी आपल्याला श्वास घेण्यासाठी किती मोकळीक दिली याचं एक प्रत्यय आपल्याला त्याच्यामध्ये येईल. तर हा झाला 22 पर्यंत. 23 आणि 24 आपल्याला शोषणाविरुद्धचा हक्क मिळवून देतो. 23 मध्ये काय, आधी वेठबिगारी, जसं मी मुलाक्रम मगाशी सांगितलं तसं कमी पगारावर वेठबिगारी केली जायची. तर त्या वेठबिगारीच्या विरुद्ध शोषणाचा अधिकार जो होता तो काढून घेण्यात आला आणि त्याच्या अगेन्स्ट मग मिनिमम वेजेस, कमीत कमी मानधन, कमीत कमी पगार किंवा त्याचं योग्य मोबदला या सदराखाली 23 नुसार शोषणाला विरोध केला. मग ते शोषण कसल्याही प्रकारचं असतं, मानसिक असेल, शारीरिक असेल, आर्थिक असेल. याच पुढे जाऊन पुन्हा स्त्रियांसाठी विशाखा नावाचे कायदे आता आले. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या विरुद्धचे किंवा टीजिंग सारख्या प्रकाराला विरोध म्हणून 23 कलमांमध्ये यात तरतूद दिली आहे. त्यात काही थोडेसे क्लॉज आहेत. प्रत्येक कलमाला क्लॉज आहेत की अपवाद ठेवावे लागले. घटनाकारांनी किती बारीक सारीक अभ्यास केला असेल तो बघा. पूर आला किंवा आता सध्या कोरोना आला, त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कोरोना निधी 1000 रुपये घेतला. मग त्याला आर्थिक शोषण म्हणायचं का? नाही होणार. तर देशसेवेसाठी ते आपण केलेलं भाग असेल. कलम 24 मध्ये या शोषणाच्या विरुद्ध भाग दिला आहे. 23 मध्ये 24 मध्ये बालमजुरी प्रथेला विरोध केला आणि त्यानुसार
वयाच्या 14व्या वर्षापर्यंत, आधी ही संख्या 12 वर्षापर्यंत होती, आता ती 14 वर्षापर्यंत वाढली आणि 14 वर्षाच्या मुलांना आपण बालमजूर म्हणून कामावर ठेवता येतं. हे 24व्या कलमातील. 25 ते 30 पर्यंतची कलमं ही आपल्याला धार्मिक, भाषिक, अल्पसंख्याकाच्या संदर्भात दिली. अल्पसंख्याकांना त्यांच्या संस्था देणे, त्यानंतर प्रत्येकाला आपल्या धर्माच्या उपासनेचं स्वातंत्र्य देणं, कुठेही पूजा करणं, अर्चा करणं किंवा त्या पूजा अर्चेसाठी कुणाला दबाव न टाकणं वगैरे, अशा ज्या गोष्टी आहेत ते 25 ते 30 या कलमामध्ये अल्पसंख्याक या सदराखाली आपल्याला, ते भाषिक असो, धार्मिक असो, या सदराखाली आपल्याला अल्पसंख्याकाचे अधिकार, त्यांच्या संस्था निर्माण करणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर ह्या नागरिकांचे अधिकार म्हणून आपल्याला ह्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. याचाच प्रकार म्हणून पुढे आपण धर्मादायुक्त किंवा धर्मादाय विभागामध्ये जी कुठली कामं असतात ती सगळी या कलमांवर चालतात. पंढरपूरचं विठ्ठल समिती मंदिर असेल, शिर्डीचं साईबाबा मंदिर असेल, यांची जी स्थापना होते ती कलम 26 नुसार होते. प्रत्येक धर्माला, प्रत्येक संस्थेला, संप्रदायाला त्यांच्या संस्था स्थापन करणं, संघटन स्थापन करण्याचा अधिकार आहे, तो या 26 मध्ये. अशा या 30 पर्यंत या संस्था मिळतात. त्यानंतर 31 हा संपत्तीचा अधिकार म्हणून होता, तो काढून घेतला गेला आणि आता आर्थिक अधिकार म्हणून त्याच्यामध्ये 31C हा भाग त्याच्यामध्ये घेतला. मगाशी मी 13 या कलमाचा उल्लेख केला होता, आठवतं का बघा सगळ्यांना? घटनेची चौकट कोणाला बदलता येणार नाही अशा पद्धतीची चावी या 13 मध्ये सांगितली. 13 मध्ये चौकट मूळ संविधान बदलताना किंवा संविधानात दुरुस्ती करत असताना 13 या चौकटीचा अधिकार नागरिकांचा राखून ठेवावा लागेल. पुढे 32 मध्ये एक मोठी चावी आणून ठेवली की जर 13चं उल्लंघन कोणी केलं कुठल्याही शासन संस्थेने, तर 32 नुसार सुप्रीम कोर्टामध्ये त्या व्यवस्थेला आपल्याला अपील करता येतं आणि 32 नुसार आपले हे जे 12 ते 35 मधल्या अधिकारांचं उल्लंघन झालं असेल, ते एखाद्या संस्थेकडून असेल किंवा संस्थेवर झालं असेल, तर त्याचं उल्लंघनाचा अधिकार कुणीही काढून घेऊ शकत नाही. 32 नुसार त्याला संरक्षण म्हणतं. म्हणून याला एक घटनात्मक उपायाची चावी असं म्हटलं जातं 32व्या कलमात. म्हणजे एवढे स्ट्रॉंग अधिकार त्याच्यामध्ये दिलेले आहेत. भले 32व्या कलमानुसार सरकारसुद्धा पडू शकतं, जेवढे अधिकार त्या कलम 32 मध्ये दिले. तर या 32 नुसार 5 प्रकारचे अधिकार आहेत, आपण ते नंतर वाचा, व्यवस्थित तुमच्या ते लक्षात येईल. तर या अधिकारानुसार आपण आपल्या भारताचं नागरिकांना दिलेले जे अधिकार आहेत ते अधिकार परत मागू शकतो, मिळवू शकतो सुप्रीम कोर्टानुसार. तसाच खाली राज्य सरकारकडून मिळवायचं असेल तर राज्य सरकारच्या ॲक्टमध्ये कलम 226 नुसार आपल्याला हे सगळे अधिकार परत मिळतात. या सगळ्या गोष्टी आहेत त्या किमान नागरिक म्हणून आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर कलम 34, 35 यामध्ये 35 मध्ये परत व्याख्या दिलेली आहे. जसं 12 मध्ये व्याख्या दिली होती कोणती राज्यसंस्था असावी इम्प्लिमेंटेशन करणारी, तसं 35 मध्ये सुद्धा व्याख्या दिलेली आहे, ती सुद्धा तुम्ही वाचू शकता. त्याच्यानंतर पुढे कलम 36 ते 51 ही मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहे, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असं त्याला म्हटलं. या प्रिन्सिपलवर बऱ्याच वेळेला टीका होते की हे प्रिन्सिपल टाकले पण त्याला न्याय प्रविष्ट नाहीत किंवा त्याला न्यायालयात आव्हान देता येणार. याच्यासाठी बऱ्याच वेळेला 1960ला केंद्र सरकारविरुद्ध खटला दाखल केला, त्याला बेरुबारी युनियन खटला 1960 म्हटलं जातं. पुढे केशवानंद भारती विरुद्ध शासन 1973ला खटला झाला. याच्यामध्ये हे जे प्रास्ताविक आहेत किंवा आपले जे वैशिष्ट्य दिलेली आहेत त्या वैशिष्ट्यामध्ये भारताच्या या राज्यघटनेची जी तत्त्व आहेत, राज्य सरकार कसं चालवावं किंवा केंद्र सरकार कसं चालवावं याची एक मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली. या तत्वानुसार राज्यांनी कामकाज केलं पाहिजे असे तत्त्व त्याच्यामध्ये टाकून दिलेले आहेत कलम 39 ते 51. त्यातलं एक फक्त उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो. कलम 39 मध्ये समान न्याय आणि समान वेतन अशा संदर्भाचं, म्हणजे गरिबांना न्याय विकत घ्यावा लागणार नाही. एखादा खटला दाखल झाला तर त्याला वकील द्यायला पैसे नसतील तर त्याच्यासाठी पब्लिक प्रॉसिक्युटरची सोय केलेली आहे शासनाने, याला समान न्याय असं म्हटलं जातं. त्यानंतर शासनाच्या लेखी पुरुष स्त्री असा भेदभाव नसून दोघांनाही समान वेतन दिलं जातं, अशा त्या कलम 39 मध्ये तरतूद आहे. तर या सगळ्या 39 ते जवळपास 51 कलमांमध्ये आपल्याला या सगळ्या मार्गदर्शक तत्त्वे भारतातली सुद्धा आहेत आणि शेवटी 91 कलम असं सांगतं की ते मार्गदर्शक तत्त्वे भारताच्या बाहेरच्या राज्यांबरोबर, देशांबरोबर संबंध ठेवताना त्या कोणत्या तत्वांचं पालन केलं गेलं पाहिजे, अशी ही कलमं त्याच्यामध्ये आहेत. अतिशय सोपी आणि महत्त्वाचं आहे. त्यातलं बऱ्याच वेळेला आपल्या लहानपणापासून आपण ऐकत आलो कलम 44 समान नागरिक कायदा, बरोबर ना? तर या कलमाचा सुद्धा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आता हे सरकार अस्तित्वात आलं आणि मग आपल्याला वाटलं की लगेच समान नागरिक कायदा होईल.
समान नागरी कायदा होण्यासाठी गरजेचं आहे दोन्ही सभागृहात केंद्र सरकारचं बहुमत असणं, आणि सध्या आता आहेच, तरीसुद्धा ते त्यांनी केलं नाही. आता ते त्यांच्या पॉलिसीनुसार समान नागरी कायदा झाला म्हणजे आपले आरक्षणाचे अधिकार वगैरे जातील असं होणार नाही. कारण मध्ये आपण 14 ते 19 हे बघितले समानतेचे अधिकार 14 ते 18 मध्ये, त्याच्यामध्ये नागरिकांच्या मूळ अधिकाराला कुठेही 13वं कलम सांगतं ते बंधन घालू देत नाही. अशा अनुषंगाने कलम 44 जरी लागू झालं तर समान नागरी कायद्यामध्ये काही क्लॉज आहेत ते येतील. तर अशा 395 कलमांचं आज जो आपण भाग घेतला आहे माझी ड्युटी आणि माझे कर्तव्य, तो फक्त भाग 4 मध्ये 4A मध्ये 51 कलम आणि त्याच्यातला पार्ट 1 याच्यामध्ये कलम आहे. त्याचाच आपल्याला फक्त भागाचा अभ्यास करायचा. एकूण राज्यघटना मग पुढे गेल्यानंतर 395 कलमापर्यंत आहे. या सगळ्या कलमांमध्ये दुरुस्ती करणं किंवा त्याच्यात काही बदल करायचे असेल तर कलम 368 नुसार आपल्या घटनेची दुरुस्ती करता येते. आणि दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीच्या तरतुदी आहेत. साधं बहुमत, विशेष बहुमत आणि राज्यांच्या निम्म्या राज्यांच्या पेक्षा जास्त राज्यांचं बहुमत, अशा प्रकारचे त्याच्यात तरतुदी आहेत. म्हणजे सहजासहजी आपली घटना बदलता येत नाही आणि ती अतिशय म्हणजे एकदम अशी बांधलेली रिजिडसुद्धा नाही, तर तिच्यात बदलही करता येतात. पण करताना 13 आणि 32 या कलमांचा विसर पडता येत नाही. जर पडला तर त्याला हे कलम विरोध करतात. अशी तरतूद आपल्या या राज्यघटनेमध्ये आहे. एक सामान्य नागरिक म्हणून आपल्याला हे थोडेसे कलम माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला मग बाकीचे निवडणुकीची कलमं आहेत, निवडणूक आयोगाचे कलमं वगैरे आहेत ते आपल्याला माहीत असतात, किंवा मग आणीबाणीची कलमं आहेत ती माहीत असतात. 352 ते 360 आणीबाणीची कलमं आहेत. या सगळ्या कलमांचं आपल्याला थोडं तर माहिती असणं गरजेचं आहे. नसेल आणि नसल्यामुळेच आज जे राजकारण्यांचं भावतं आपल्या देशातलं सर्वात मोठं आहे म्हणजे अज्ञानी ठेवा आणि राज्य करा. आणि आपण अज्ञानीच राहिलो, शिकलो आणि अज्ञानी राहिलो, कारण आपल्या देशातल्या क्लॉजची किंवा आपल्या राज्यघटनेची आपल्याला माहिती नाही. आणि जरी माहिती असली तरी माझी कातडी वाचून मी कशाला त्याला विरोध करू, या सदराखाली आपण आपलं कर्तव्य विसरत चाललो. त्यामुळे आपण पुन्हा एकदा कर्तव्यात येऊ. भाग 4A मध्ये 51 नावाचं कलम ॲड केलं आणि 51 मध्ये परदेशाशी संबंध ठेवण्याचं कलम आहे. आणि 51A मध्ये मात्र आपल्याला 10 कर्तव्य दिली. 1976ला आणीबाणीच्या नंतर, आणीबाणीमध्ये मग लक्षात आलं की लोकांनी कर्तव्य विसरले, म्हणून मग आणीबाणीच्या नंतर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार 10 कर्तव्य आपल्याला देण्यात आली. ती 10 कर्तव्य अतिशय सोपी होती, जी आपण लहानपणी वाचलो आहे की आपल्या देशाच्या संविधानाचा आदर राखणे, राष्ट्रध्वजाचा, राष्ट्रगीताचा, राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान ठेवणं, आपल्या राष्ट्रीय इतिहासाचा किंवा राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्याचा अभ्यास करणं आणि त्याचा आदर राखणं, त्याचं पालन करणं, त्याच्यानंतर देशाच्या अखंडतेचं, एकत्रतेचं, स्वातंत्र्याचं संरक्षण करणं, गरज पडेल तेव्हा देशाचं सेवा करण्यासाठी तयार राहणं. म्हणजे जर आता गरज पडली लढाईची तर मिलिटरीमध्ये जाण्याची सुद्धा आपली गरज असणं किंवा आपण तयार असणं, असे काही नियम त्याच्यामध्ये सांगितले. त्यानंतर विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवणं, त्यानंतर नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं, प्राण्यांवर दया करणं, असे काही सोपे कर्तव्य सांगितले. पण दुर्दैव असं आहे की हे कर्तव्य लोकांनी पाळले नाहीत म्हणून त्याला कायदे करावे. बघा तुम्ही, प्रत्येक कर्तव्य मी वाचून बघतो आणि त्याच्यावर तुम्हाला असणारा कायदा पण सांगतो, मग तुमच्या लक्षात येईल. बघा, विज्ञाननिष्ठ नागरिक तयार होणं किंवा विज्ञाननिष्ठता बाळगणं हे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य. अंधश्रद्धेवर आपण विश्वास ठेवायचा नाही. तरीसुद्धा मागच्या महिन्यात ग्रहण झालं आणि सगळ्यांनी आंघोळी केली, बरोबर ना? कोरोना काय अशा लगेच गरम पाण्याने आंघोळ केली आणि कोरोना निघून गेला का? जात नाही. आत्तासुद्धा याच्या बाबतीत अशीच आहे. अंधश्रद्धा त्यातलाच भाग आहे. लोक स्वतःची काळजी किती घेतात, माझे कुटुंब, माझी जबाबदारी, सध्या एक कोशिश चालू आहे. याच्यामध्ये थोडंसं अंधश्रद्धेलाच कारण आहे की असं केल्यामुळे कोरोना जाईल. टाळ्या वाजवल्या, कोरोना गेला नाही, पुन्हा दुसरी लाट आली. आता काय ढोल वाजवायचे? म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, तर ही कर्तव्य आपल्याला 11च दिली तरीसुद्धा ही गरज आहे. मग डॉक्टर आंबेडकरांना वाटली नसतील का कर्तव्यांची मोठी यादीच टाकली असती त्यांनी? त्यांना अपेक्षित काय होतं की तुम्हाला हक्क दिलेत तर याचा अर्थ तुम्ही तसे कर्तव्य बजावणारे नागरिक व्हा. मी मगाशी एक वाक्य वापरलं की कर्तव्य शून्य जर नागरिक तयार होत असतील तर त्या हक्कांचा दुरुपयोग होईल आणि ते संविधान लयाला जाईल. आणि दुर्दैवानं आपण त्याच मार्गावर चाललो असं म्हणायला काय हरकत नाही.
कारण राजकारणी लोक आपल्या संविधानाला त्यांच्या गरजेनुसार वळवतात हे आपल्याला चांगलं माहीत आहे. आपण जेव्हा सभागृहात बोलतो तेव्हा अतिशय चांगलं बोलतो आणि पाठीमागं आपल्याला माहीत आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं. त्यामुळे मी याच्यावर जास्त बोलत नाही. तर आपण चाललो होतो आपल्या विज्ञाननिष्ठतेकडे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन लोक बाळगेनात म्हणून मग शेवटी जादूटोणा आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायदा काढावा लागला. त्याच्यासाठी एकाला गोळी खाऊन मारावं सुद्धा लागलं. माहीत असेल नाव आपल्या सगळ्यांना, नरेंद्र दाभोळकर. त्या व्यक्तींना आपलं बलिदान द्यावं लागलं आणि मग जादूटोणा विरोधी कायदा, त्याच्या अगोदरी बुवाबाजी विरोधी वगैरे कायदे आहेत, देवदासी प्रथा विरोधी वगैरे कायदे आहेत. पर्यावरण प्राण्यांचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. लोक करेना झाले म्हणून त्याच्यासाठी कायदा केला. 1986 पर्यावरणचा कायदा आहे. भूतदया, प्राण्यांची दया करावी म्हणून मग 1972ला व्याघ्र संशोधन कायदा केला. त्यानुसार वाघांचं संरक्षण. परवा एका हत्तीणीच्या संदर्भातचा मुद्दा वाचला असेल आपण सगळ्यांनी केरळमध्ये. तर त्याच्यावर एवढे कायदे करूनही आता सध्या सुद्धा गोवंश बंदी आहे, त्याच्यावर सुद्धा एवढं करूनही तेवढ्या कत्तली होतात. मग कुठं आपलं कर्तव्य आपण पार पाडतोय, विसरत चालू आहे असं म्हणायला काय हरकत नाही. तर सांस्कृतिक वारशाचं जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्या देशात जे विविध जाती जमातींचे असतील किंवा पंथांचे असतील असे अनेक सांस्कृतिक वारसे आहेत की त्यांचं जतन करणं, मग तिथं जाऊन त्या किल्ल्यांवर मध्ये काहीतरी लिहिणं हे त्याचं जतन आपण करू लागलो. मग त्याच्यावर पुन्हा पुरातत्व कायदा आला आणि त्या पुरातत्व कायद्यानुसार मग असं करणाऱ्याला अमुक शिक्षा करावी. म्हणजे लोकांना कर्तव्य देऊन सुद्धा ती कर्तव्यांचा विसर पडू लागला. भेदभाव सोडून बंधुभाव बाळगणे आणि स्त्रियांप्रती आदर निर्माण करणे हे आपलं कर्तव्य. साऱ्या ओळीतलं वाक्य देतो. आपण भेदभाव करू लागलो म्हणून पुन्हा ॲट्रॅसिटीसारखे कायदे आले, करावे लागले ना ते कायदे, कारण भेदभाव लोक सोडायलाच तयार नाही. त्यानंतर स्त्रियांप्रती आदर म्हटलं आणि दररोज एक निर्भया बाहेर पडते. मग त्याच्यासाठी 376 कलम पुन्हा मागं पडा. म्हणजे त्यातल्या तरतुदी कुठं कमी आहेत का काय असं वाटायला लागलं. त्याच्यातल्या तरतुदी वाढवावं तर पुन्हा बसलेले आहेत गैरफायदा घ्यायला, त्याचा गैरमार्गाने मग डमी स्त्रिया उभा करायच्या आणि त्या व्यक्तीला एखाद्याला टाकायचं असंही होतं. पण ते संशोधनाचा भाग आहे, त्याच्यामध्ये किती खरं होतं आणि किती खोटं होतं. पण कर्तव्य सांगून त्याच्याबरोबर कायदे करून सुद्धा आपल्या देशाची ही परिस्थिती आज उडवली. त्याचं कारण काय, तर याचा जो कायद्याचा अभ्यास असणं गरजेचं आहे किंवा आपल्या संविधानाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मी या देशाचा सुजाण नागरिक म्हणून जो करणं अभ्यास गरजेचा आहे तो अभ्यास सर्वजण विसरते. सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणे हे आपलं साधं कर्तव्य आहे. घरासमोरचा नळ खोदायला लागला की रस्ता तुझ्या बापाचा आहे का म्हणून शेजाऱ्याला बांधतो आपण. हे सार्वजनिक मालमत्तेचं संरक्षण करणं हे आपलं कर्तव्य होतं, हे विसरून जातो. त्या मालमत्तेच्या दुरुस्तीसाठी आता सोलापूर सगळं उकरलेलं दिसते आपल्याला. एकाच वेळेला सगळीकडे उकरणं, पुन्हा थोड्या दिवसाने जेव्हा 4 पदरी रस्त्याचं कामकाज चालू होतं तेव्हा तयार झालेला रस्ता पुन्हा उकरावा लागेल. पुन्हा तोच कराचा पैसा वापरणं हे आपलं कर्तव्य. अशा ह्या गोष्टीमुळे आपण नागरिक म्हणून जाब विचारण्यासाठी जे तयार व्हायला पाहिजे नागरिक, ते तयार होत नाही. RTI ॲक्टसारखा कायदा तयार करून दिला अण्णा हजारेसारख्या लोकांनी, त्याचा गैरवापरच जास्त होईल. आणि मग RTI ॲक्टच्या बाबतीत कोणतरी RTI ॲक्टचा कागद घेऊन आला तर लोक त्याच्याकडे संशयाने बघू लागले, हा कोण आहे, ब्लॅकमेलर आहे का, अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ लागल्या. त्यामुळे RTI ॲक्ट आणायची गरजच नव्हती आपल्या देशात. जर सुजाण नागरिक तयार झाले असते तर RTI ॲक्ट आणण्याची गरज नव्हती. पण ती गरज आपल्याला आता ती वाटते. भेदभाव आपण सोडणं झालो म्हणून मग आपल्याला वेगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कराव्या लागल्या. देशाच्या अखंडत्वाचं, एकतेचं संरक्षण करणं आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. पण तेही आपण करेना म्हणून आपल्याला अखंडत्वाच्या विरुद्ध बोलणारे काही लोकांविरुद्ध काही गुन्हे दाखल व्हावे लागले किंवा गुन्हे दाखल केले गेले. त्यानंतर संरक्षण सेवेत तत्पर असणं गरजेचं आहे. तरीसुद्धा लोक जाईना म्हणून प्रलोभनं देऊन वयाच्या 18व्या वर्षी मिलिटरी भरतीसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधा सवलती द्यायला लागले आणि मग मिलिटरी वेगवेगळ्या जागा निर्माण करू लागले शासन. म्हणजे प्रत्येक गोष्टीला कायदा केल्याशिवाय लोक त्या कायद्याकडे किंवा संविधानाकडे पाहिना झाले. याच्यामुळे आपल्या देशात कर्तव्यांची कुठेतरी कमतरता दिसते. तर 11 कर्तव्य आपल्याला दिली, त्याच्यातली मूळ कर्तव्य 10च होते.
11वं कलम हे आपल्या शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित आहे. 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वं कर्तव्य ॲड झालं आणि त्यानुसार वयवर्ष 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना शाळेत दाखल करणं हे पालकांचं कर्तव्य म्हणून सांगितलं. आता हित कर्तव्य हे सुद्धा कर्तव्य पालक करणं झालं म्हणून त्यांच्यासाठी 2009ला परत वेगळा कायदा आणला, RT ॲक्ट, राईट टू एज्युकेशन. आणि त्या ॲक्टमध्ये 1 एप्रिल 2009ला तो कायदा आणला गेला आणि 1 एप्रिल 2010 पासून तो कायदा लागू केला. एखादा पालक जर आपल्या मुलाला शाळेत पाठवण्यास 6 ते 14 वयोगटातल्या, त्याच्यामध्ये वाढवून व्याप्ती पुन्हा 0 ते 14 करण्यात आली, त्या मुलांचं संरक्षण करणं जबाबदारी ही शासनाची ठेवण्यात आली. तर त्यात जर पालक जर मुलांना शाळेत पाठवत नसतील तर पालकावर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी त्याच्यामध्ये. शाळेत मुलांना जर दर्जेदार शिक्षण नाही मिळालं तर शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची जबाबदारी. म्हणजे 2002ला 86वी घटना दुरुस्ती करून कर्तव्य म्हणून दिलं की मुलांना शाळेत पाठवा, पण खिचडीसाठी आणि तांदळासाठीच मुलाला शाळेत पाठवावं लागतं काय, या सदराखाली मग शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. म्हणून पालकांवर पुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी प्रोसेस 2010च्या त्या कायद्यामध्ये आणावी लागली. म्हणजे आपण भारतीय नागरिक म्हणून आपल्याला सगळे अधिकार पाहिजेत, पण त्या अधिकाराच्या बरोबर आपल्याला जे कर्तव्य पाहिजे होती ती कर्तव्य मात्र आपण विसरत चालतो. हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा असं म्हणून जर छत्रपती बसले असते तर स्वराज्य निर्माण झालं नसतं. किंवा हे राज्य निर्माण करणं हे माझं कर्तव्य असं म्हणून ते बसले नाहीत. किंवा आईनं मला सांगितलंय तुला तुझं राज्य निर्माण करायचं आहे, रयतेचं स्वराज्य निर्माण करायचं आहे असं म्हणून आईच्या शब्दाला कर्तव्य म्हणून त्यांनी मानलं नाही, तर ती माझी काय आहे, जबाबदारी आहे हे म्हणून त्यांनी मानलं. आणि म्हणून आज आपण त्यांचं शतकानुशतके नाव घेतो. किंवा जोपर्यंत मी ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचं कल्याण करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी झाडून घेऊन असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते त्यांनी त्यांचं कर्तव्य म्हणून स्वीकारलं नाही. त्यांना त्यांच्या शिक्षणाचा विचार केला तर भल्या मोठ्या पगाराच्या नोकऱ्या परदेशात आल्या असत्या, पण ते त्यांनी स्वीकारलं नाही. मी ज्या समाजातून आलो, ज्या समाजाचं मी प्रतिनिधित्व करतो त्या समाजाला तळागाळातून वर काढण्यासाठी माझी जी गरज आहे, माझ्या ज्या अभ्यासाचा उपयोग आहे तो मी त्यांना देईन. आणि मी ते जर करू शकलो नाही तर मी स्वतःला गोळी झाडून घेईन असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचं कर्तव्य म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून ते करतात. आपल्याला राज्यघटनेने ही कर्तव्य दिली, पण या कर्तव्यांचं रूपांतर जोपर्यंत जबाबदारीत होत नाही तोपर्यंत आपल्या संविधानाचा काही अर्थ उरणार नाही. त्यामुळे आता कर्तव्याच्या बाबतीत आपला विषय आहे माझी ड्युटी आणि माझी कर्तव्य. आता ही कर्तव्य कुणाला लागू होतात? ड्युटी करणाऱ्या लोकांनाच कर्तव्य आहे का? कर्तव्य सगळ्याला लागतील. जन्मलेल्या बाळापासून ते फार घरातल्या म्हाताऱ्यापर्यंत घरातल्या आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला आणि काम करणाऱ्या तुमच्या आमच्यासारख्या लोकांना किंवा तरुण युवकांना ही कर्तव्य लागू आहेत. शेतकरी त्याचं काय कर्तव्य आहे? चांगलं अन्नधान्य पिकवणं आणि ते व्यवस्थित पॅकिंग करणं आणि किंवा शेतकऱ्यांचा माल हा त्या बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं शेतकऱ्यांचं कर्तव्य आहे. ठीक आहे, शेतकरी खूप राबतो करतो, त्याचं कर्तव्य तो प्रामाणिकपणाने करत नाही गेला, त्यामुळे रासायनिक खतांची गरज पडू लागली. बरोबर ना? रासायनिक खतांचा आज एवढा भरमसाठ मार आहे की आपल्याला जेनेरिक औषधांची गरज पडू लागली. हा शेतकरी झाला. तसंच तरुण युवकांची काय कर्तव्य आहे? जोपर्यंत आईवडिलांच्या छत्रछायेत आहे तोपर्यंत चांगला अभ्यास करणं आणि चांगला अभ्यास करून आपण आपल्या आयुष्याची सुधारणा करून घेणं आणि देशाच्या सेवेसाठी आपण कुठल्याही क्षेत्रातून जा, मग त्याच्यासाठी तयार होणे आपलं कर्तव्य आहे. पण आपण ते कर्तव्य म्हणून नाही, माझ्या स्वतःचं फक्त एक इम्प्लिमेंटेशन किंवा माझी सुधारणा व्हावं म्हणून आपण तेवढं करतो आणि पुढे देशासाठी त्याचा काहीही उपयोग होणार नाही असा विचार आपण करतो. हे सगळं जे कर्तव्य आहे प्रत्येकाने करणं. आता मी जर शिक्षक असेल तर मी दररोज वेळेत शाळेत जाणं हे माझं कर्तव्यच आहे, नव्हे ती माझी जबाबदारीच आहे. पण बऱ्याच वेळेला मला खंत वाटत नाही की मी का उशिरा गेलो, याची खंत मला वाटत नाही. किंवा मला जे काम नेमून दिले ॲज अ अधिकारी म्हणून आपण जेव्हा ज्या गोष्टीचा पगार घेतो त्या पगारीच्या संदर्भाने आपण जर काम जर केलं नाही तर त्या दिवशी जर आपल्याला खंत वाटली तर खरे नागरिक आपण तयार. आता कोरोनाचा एवढा मोठा पिरियड चालू आहे, ऑनलाईन शिक्षणाचा भाग आपण सगळे करत आहोत. प्रत्येक मुलापर्यंत ते जर पोचू शकले नाही तर मग ते आपल्याला त्याची थोडीशी खंत वाटली पाहिजे. मुलं का तिथपर्यंत पोचत नाही, उदासीनता का निर्माण झाली? 21वे शतक चालू आहे, टेक्नॉलॉजीचं युग आहे म्हणतो आणि प्रत्येक मुलांपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. इथं कुठेतरी आपण कमी पडतोय असा त्याचा अर्थ होतो.
हे जसं तुमच्या बाबतीत आहे तसं आमच्या बाबतीत सुद्धा आम्ही जर अतिशय तळागाळात ग्रामीण भागातल्या मुलांपर्यंत काम करतो. पहिलीची मुलं जी यावर्षी दाखल होणार होती ती शाळेतच येऊ शकली नाही, बरोबर ना. त्यांना पाठीवरचा ग न भ सुद्धा रेखाटता आला नाही. मग त्यांच्यासाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य आहे, नव्हे ती पुढच्या पिढीसाठी म्हणून जबाबदारी आहे. नाहीतर ही अख्खी 1 वर्षाची ही जी पिढी आहे शाळेत न गेलेली, ती पुढे जाऊन आपल्याला राजकारणी दिसेल. पुन्हा तेच संविधान, पुन्हा तीच परिस्थिती, पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यावेत, मग त्यांनी पुन्हा आपल्याला संविधान तयार करून द्यावं, म्हणजे दुसऱ्यांनी तयार करून द्यावं ना आपण तयार त्याच्यावर बसायचं. ही जी आपल्याला सवय लागलेली आहे ती कुठेतरी कमी झाली पाहिजे. मी मगाशी म्हटल्यासारखं कर्तव्यशून्य जर पिढी जन्माला आली तर ती आपल्या देशाचा कारभार व्यवस्थित हाकू शकत नाही. किंबहुना राजकारण्यांना त्यांचा जाब, राज्यसंस्थेला त्यांचा जाब विचारू नाही शकली तर राज्यसंस्था त्यांचं कामकाज व्यवस्थित करणार नाही. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत, ती नक्कीच वाचा. राज्य सरकार कसं चाललं पाहिजे त्यातसुद्धा राज्य सरकारने मग त्याच्यासाठी वेगवेगळे कायदे केलेले आहेत. जसं मगाशी मी कलम 39मध्ये समान वेतन कायदा सांगितला, मिनिमम वेजेस, त्याच्यासाठी स्त्री पुरुषांना समान वेतन. आज शेतात काम करणाऱ्या स्त्रीला वेगळा पगार असतो आणि पुरुषाला वेगळा पगार असतो. मात्र राज्य शासन रोजगार हमीवर काम करणाऱ्या स्त्रीला आणि पुरुषाला समानच पगार देतं. त्याला मी मिनिमम वेजेस कायदा असं म्हटलं जातं. तर तो 39मध्ये आणला गेला. म्हणजे शासनाला प्रत्येक गोष्टीला काय करावं लागतो, कायदा करावा लागतो. मग असं कायदा करूनच आपण जर कर्तव्य स्वीकारणार असेल तर मग आपलं हे संविधान 60 वर्ष नाही आणखी 120 वर्ष गेलं तर ती खरी लोकशाही असणार. मगाशी म्हटल्यासारखं पुन्हा एकदा की लोकशाही खरंच आपण पोचवू शकलो. 60 वर्षामध्ये ज्या उदात्त हेतूंनी लोकांनी किंबहुना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी राज्यघटना आपल्याकडे सोपवली त्याचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी लायक समाज त्या काळात आताच्या काळात निर्माण झाला नाही. आणि याच्यामुळे आपलं राज्यघटना कुठंतरी जगातली अतिशय चांगली राज्यघटना असूनसुद्धा ती वाया जाती की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली. मग त्याच्यामध्ये संविधान बचाव रॅली वगैरे आहेत, मग तो कम्युनिटीचा भाग झाला. याच्यातसुद्धा बरंचसं असं झालं की मग आम्ही अमुक पक्षाचे अमुक तमुक पक्षाचे आहे. मग डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतलं की आपल्याला सगळे शोषिक वर्ग आपल्याकडे आकर्षित होतील या सदराखाली बाहुलं म्हणून त्यांचा वापर करण्यात योग्य होतो. असं न होता खरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला जर समजायचं असेल तर प्रत्येकानं किमान एकदा तरी आयुष्यामध्ये संविधान वाचावं. श्रावणात भले अमुक धर्मग्रंथाचं एखादं पारायण नाही केलं तर चालेल, पण आपलं संविधान ते आपण वाचणं गरजेचं आहे. कारण ते आपल्या श्वासाशी संबंधित, आपल्याला श्वास घेण्याचा अधिकारसुद्धा आपल्याला ते संविधान देतं. तर या संविधानाचा अधिकार आपण त्या कर्तव्यानुसार आपण घेऊ शकतो. तर आपल्या या कर्तव्यांचं जर जबाबदारीत रूपांतर झालं तर नक्कीच आपल्याला आपली संविधान इम्प्लिमेंटेशन होईल. आजच्या दिवशी आपण माझी कर्तव्य या सदराखाली आपण सांगितलं. 11 कर्तव्य कुठली आहेत ते पुन्हा एकदा वाचून घ्या. खरंच ती कर्तव्य आपण आपल्या बाबतीत आपण पाळतो का हे बघा. जगाला सांगण्यापेक्षा एक छोटीशी गोष्ट आहे ती की एका समाजसुधारकांकडे ठरवलं की आपण आता जग सुधारूया. फार शॉर्टमध्ये मी सांगतो, ती काय पूर्ण सांगण्याची गरज नाही, तुम्हाला ती लक्षात पण येईल. जग सुधारण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि सगळ्या जगात त्याने 2-4 फेऱ्या मारल्या. नंतर त्याला 1 वर्षानं लक्षात आलं की बाबा जग सुधारू शकलं नाही, किमान आपल्या देशापर्यंत. अशीच प्रोसेस तो देशापासून तालुक्यापर्यंत, जिल्ह्यापर्यंत आला, गावापर्यंत आला. वर्षभर गाव फिरला, गावात असं करू तसं करू म्हटलं, पण गाव सुधारलं नाही. शेवटी तो घरापर्यंत आला. जाऊ दे, गाव देश सुधारू शकलो नाही, गाव सुधारू शकलो नाही, निदान आपलं घर तरी सुधारलं. म्हणून वर्षभर घरामध्ये वेगवेगळे प्रयोग केले. त्या प्रयोगाला बायकोनं दाद दिली नाही, ना पोरानं दाद दिली नाही, आईबापानं दाद दिली नाही. शेवटी त्याचा हिरमोड झाला आणि म्हटलं किमान स्वतःला तरी. आणि स्वतः बदलल्यावर त्याला कळलं अरेच्या सगळं जगच बदललं. ही मी अतिशय छोटी करून सांगितली गोष्ट आपल्याला, पण ती आज गरजेची आहे की मी जगाला संविधान वाचा म्हणून सांगण्याची गरज नाही, मी किती वाचा. त्यामुळे आज प्रत्येकाने या 26/11च्या किंवा आपल्या या संविधान दिनाच्या अनुषंगाने आपण किमान असं समजायला पाहिजे की वर्षभरात संविधानाची 2-4 पानं तर माझ्याकडून वाचली गेली पाहिजे की जी माझ्यासाठी तर गरजेची आहे. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्यासाठी तर काय ठेवलं नाही. आज त्यांची कुठे संपत्ती वगैरे दिसते का आपल्याला? अमुक राजवाडा, तमुक राजवाडा किंवा अमुक त्यांच्या नावाचे एवढे मोठे सातबारे दिसतात का कुठं? मग त्या माणसाने आयुष्यभर स्वतःला एवढा 18 तास 24 तास अभ्यास करून जे संविधान आपल्यासाठी दिलं, जनतेसाठी दिलं, त्या संविधानाचा आपणच जर वापर करत नसेल तर आपले इतके करंट एक नाही. आपल्यासाठी जगण्यासाठी अधिकार जो त्यांनी दिला तो अधिकाराच्या संदर्भातले या कलमांचा एक कलमांचा अभ्यास, पहिल्या 50 कलमांचा अभ्यास जरी चांगला झाला
आणि तशी एक 70% जरी लोकसंख्या निर्माण झाली तर राजकारण्यांचे धाबे धरणार. रातोरात कुठला कायदा तयार होतो विधानसभेत हे आपल्याला कळत नाही. दुसऱ्या दिवशी पेपरला वाचतो आणि मग अमुक हे झाले तमुक झाले असं कळतं. हा कायदा तयार झाल्यानंतर त्याला विरोध करता येतो हे सुद्धा बऱ्याच जणांना माहीत नाही. आणि जे झालेले आहेत किंवा जे विरोध करतात ते अमुक एखादी संघटना अमुक एखादं काहीतरी चालवतात आणि त्यांना मग ठपका पडतो, अमुक तो ब्लॅकमेलर आहे अमुका वगैरे तसं पडतं. तर असं न होता संविधानाचा अभ्यास करणारी पिढी याच्यामध्ये तयार झाली पाहिजे. या अनुषंगाने मी आजच्या दिवशी आपल्याला संविधानापर्यंत घेऊन नेण्याचा प्रयत्न केला. कलम 1 ते कलम 51A पर्यंत आपण जी कलमं आपण वाचून काढावीत. त्याच्यामध्ये आपल्याला जगण्यासाठीचे स्वातंत्र्य दिलेले आहेत, त्याच्या सगळ्यांची माहिती आहे. पुढची जर गेलं तर मग आणखी जास्तीचा अभ्यास, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार आहेत त्या मुलांसाठीची कलमं आहेत. जशा 5व्या भागामध्ये राज्यघटना, राज्य शासनाची व्यवस्था, आता सध्या पदवीधरच्या शिक्षकांच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्या संदर्भात राज्यपालाची काय कर्तव्ये असतील, राष्ट्रपतीची कर्तव्ये, पंतप्रधानाची कर्तव्ये, मुख्यमंत्र्याची कर्तव्ये ही माहीत नसतात आणि आपण त्यांना एक आयडॉल म्हणून आपण अंधविश्वास या सदराखाली त्यांच्याकडे बघितलं. डॉक्टर आंबेडकरांनी कधीही म्हटलं नाही की संघटना जे मी दिलेलं संविधान आहे ते तसंच कंटिन्यू चालू ठेवा. त्यांनी त्याच्यात संशोधन करायला सांगितलं दरवेळेला. नव्हे 368 कलम त्यांनी त्याच्यासाठीच दिलं होतं. कालानुरूप त्याच्यामध्ये काही बदल होत असतील तर ते बदल करा. करताना मात्र 13 आणि 32 या कलमांचा विसर पडू देऊ नका इतकं सांगितलं होतं. तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तसे बदल आपण करू शकलो नाही. मात्र राजकीय पक्ष त्यांना पाहिजे तसे बदल करत गेले आणि आपण मात्र आतल्यात भांडत राहिलो. आणि यामुळे आपल्या देशाची लोकशाही ही खऱ्या अर्थाने लोकशाही न होता ती एक छुपी सरंजामशाही झाल्यासारखीच आहे, भाग आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या संविधानाचा पुन्हा एकदा वाचन करावं आणि संविधानातल्या या कलमांचा अभ्यास करावा. किमान आपल्या घरामध्ये पासून तर सुरुवात त्याची करावी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो. त्यानंतर 26/11चं जे हत्याकांड घडलं होतं त्याच्यामध्ये आपल्या अनेक लोकांना त्याच्यामध्ये बलिदान द्यावं लागलं. आपल्या सोलापूरला असणारे अशोक कामटे साहेब ज्यांनासुद्धा आपण आयडॉल पर्सन म्हणून त्याच्यामध्ये बघतो, अशा अनेक लोकांचं बलिदान त्याच्यामध्ये गेलं. ते बलिदान अजूनही व्यर्थ न हो, बलिदान एक दिवसासाठी व्हॉट्सअपचं स्टेटस पुरतं नसावं, तर त्याच्यासाठी आपल्या देशामध्ये अशी राजकीय व्यवस्था निर्माण व्हावी की जे पुन्हा अशी 26/11 घडू नयेत याच्यावर खंबीर उपाय करणारे लोक तयार व्हावे. किंवा अशा कोरोनासारख्या, आता कोरोनाचं फक्त एक दुर्दैव सांगतो आपल्याला, कोरोनावर जो प्रभावी कायदा आहे सध्या साथरोग निवारण कायदा, तो 1867चा कायदा आहे. साथरोग कायदा 1867चा. तर त्या कायद्यानुसारच आजही आपण कोरोनासारख्या साथरोगावर प्रतिबंध करण्यासाठी करतो. त्याच्यात थोडेफार इम्प्लिमेंटेशन झालेले, पण आपण अजूनही प्रभावी कायदे त्याच्यावर करू शकलो नाही. याचा अर्थ काय, तर लसीकरणसारखे आता आपण कधी येणार लस असं म्हणतो, मगाशी त्या कर्तव्यावर परत येतो. लस तयार करणं हे कुणाचं कर्तव्य आहे? भारतीय नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. लस तयार करण्यासाठी जी पिढी तयार व्हायला पाहिजे तशी शिक्षित जागृत पिढी तयार करण्याची जबाबदारी कोणावर आहे, तर ती आपल्यावर आहे. तशी नागरिक घडवणं हे शिक्षण संस्थांवर, हे मोठमोठे शिक्षण संस्था जे उघडून बसलेल्या अशा शिक्षण संस्थांवर, ती शासनाची असो किंवा सार्वजनिक असो, या सगळ्यांची जबाबदारी त्याच्यामधून आहे. आणि यामुळे मग आपल्या देशाचा विकास होतो. तर आपल्याला आज आपण संविधान या संदर्भामध्ये मी माझं जे ज्ञान आहे ते सांगण्याचा मी थोडासा प्रयत्न केला. डॉक्टर आंबेडकरांचं ज्ञान इतकं आगाध आहे की त्यातलं आपण एक थेंब जरी उचलू शकलो तर आपण आपल्या संविधानाचा अभ्यास केला असं म्हणायला हरकत नाही. आज आपण इथं मला बोलवलं आणि संविधान या विषयावर आपण मला मार्गदर्शन करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा विनंती करतो की आपण सर्वांनी संविधानातली किमान पहिली 50 कलमं तरी नक्कीच वाचावीत. या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. अतिशय सुंदर पद्धतीनं आपण संविधान आम्हाला समजून सांगितलेलं आहे. भले तुम्ही 1 ते 51 कलमे आम्हाला सांगितली असली तरीसुद्धा असं वाटत होतं की महासागरामध्ये आम्ही प्रवास करतोय आणि या महासागरामध्ये आम्हाला असंख्य मोती सापडत आहेत की काय. कारण आम्ही जेवढाचा अभ्यास केलेला आहे त्यापेक्षाही कितीतरी पटीने आम्हाला हे सापडत गेलेलं आहे. खरं म्हणजे शेवटी मला असंच म्हणावं लागेल की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचं काम जर प्रामाणिकपणानं पार पाडलं तर आपला देश प्रगतीपथावर अगदी अव्वल क्रमांकावरती जाईल. हे करायचं आपण विसरलेलो आहोत. कारण प्रामाणिकपणा हा आईवडिलांपासून शिक्षकांपासून सर्वांनी समाजाने प्रत्येक व्यक्तीवर बिंबवावा लागतो.
आणि ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. येणारी पिढी ही कर्तव्यशून्य न होता ती कर्तव्याला प्राधान्य देणारी अशी असली पाहिजे आणि असाच समाज घडवण्यासाठी आपली संस्था कार्यरत असते. सरांनी अतिशय सुंदर पद्धतीनं, अतिशय मुद्देसूद पद्धतीनं आपल्याला हे सगळं समजावून सांगितलेलं आहे. सर धन्यवाद, आपले मनापासून धन्यवाद. मी प्राध्यापक शिवानंद बोंबडे सरांना विनंती करते की त्यांनी शेवटचा बोर्ड कार्यक्रम आभार प्रदर्शनाचा पार पाडावा. नमस्कार. सर्वप्रथम आपले संस्थेचे संस्थापक विभू शिवदारांना आणि संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि 26 सप्टेंबर शहीद झालेले आपले वीर जवान या सगळ्यांना विनम्र अभिवादन. 26 नोव्हेंबर संविधान दिन साजरा करायचा होता आणि साजरा करण्यासाठी प्रमुख वक्ते म्हणून कोणाला बोलायचं हा चर्चा आमच्या सुरू झाला आणि आमच्यासमोर ते तुकाराम जाधव सरांचं पहिलं नाव. कारण जाधव सरांनी याच्यावर येऊन गेले स्पर्धा परीक्षेमध्ये संविधानाबद्दल जवळ 2 तास मार्गदर्शन केलं होतं आणि संविधानाचा जो अभ्यासक आहे आणि सरांना फोन केल्याबरोबर सरांनी एक क्षणाचा विलंब न करता होकार दिला. पण काल त्यांचं बिझी शेड्यूल असल्याकारणानं त्यांच्या पंचायत समितीमध्ये जे शिक्षक आहेत त्या ठिकाणी त्यांचं व्याख्यान असल्याकारणानं जो आपण 26 नोव्हेंबरचा संविधान दिनाचा जो कार्यक्रम होता, तो व्याख्यानाचा कार्यक्रम जो होता, तो कार्यक्रम आपण आयोजित केलो. आणि सरांचं मी खरंच कौतुक करण्यासारखं आहे. तर सर हाडाचे शिक्षक आहेत. कारण सरांनी आतापर्यंत संविधानाबद्दल एवढं काही संविधानाबद्दल त्यांनी सांगितले. सगळ्यांचे जे हक्क आहेत त्याचे जाणीव सर आता सगळ्यांना करून देत आहेत. मी सरांनी लगेच तात्काळ होकार दिल्याबद्दल, सरांनी आम्हाला एवढं चांगलं मार्गदर्शन केल्याबद्दल मी सरांचं की मनापासून संस्थेकडून धन्यवाद म्हणतोय, आभार व्यक्त करतोय. आणि या कार्यक्रमाला सरांनी प्राचार्य आम्हाला लगेच परवानगी दिलं म्हणून प्राचार्यांचं सुद्धा मी डॉक्टर BN काळे सरांचे मी आभार व्यक्त करतोय. आणि हा कार्यक्रम घेण्यामध्ये NSS विभाग प्रमुख, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख यांनी सुद्धा जे सगळं नियोजन केलं त्यांचं मी आभार व्यक्त करतो. आणि या वेबिनार आयोजित करताना की जे काही प्राध्यापक आहेत, कर्मचारी आहेत आणि विद्यार्थी आहेत, पालक आहेत आणि नागरिक त्या सगळ्यांनी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचंही मनापासून आभार व्यक्त करतो आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला म्हणून मी जाहीर करतो.